वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. वाचील जो कोणी, वाचील जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधि कामोधि वक्त्रम खलानिशिवादापनोदारहदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. त्रिपुटी सातीत जो त्रिपुटी हो, वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटी हो. दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. वैराग्याचे महामेरू, श्रुती शास्त्रांचा जया सदादरू, ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान भूय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. आज आपल्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, हा वारकरी संप्रदायाच्या विस्तार नावाचं स्वरूप ज्या महात्म्याने या संप्रदायाचं केलं, मला वाटतं त्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सेविका संतश्रेष्ठ जनाबाईंचा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगाचं महत्व जनाबाई जे वर्णन केलं त्याची कारण आहेत. कारण या अभंगामध्ये जनाबाई एका अद्वितीय संपत्तीचं वर्णन करतात आणि त्या संपत्तीचं जे फल आहे त्या फलाचा नामनिर्देश करतात. आणि फलाचा नामनिर्देश करत असताना हे फल ज्याला मिळालं, जो या फलाला प्राप्त झाला, त्याची लायकी या अभंगात सांगतात. विठ्ठला अभंगाचा सरळ भावार्थ एकदा सांगतो. चार चरणाचा संतश्रेष्ठ जनाबाईंचा अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे, विश्वामध्ये वाचना करता हृदय ग्रंथीचा भेद व्हावा, याच्या करता वेदांत शास्त्रामध्ये जेवढं काही वाङ्मयीन रूपानं बाहेर आलं असेल, त्यामधला एक अद्वितीय वाचनीय उच्चारणीय असा एक अद्वितीय ग्रंथ आहे, ज्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. मग या ज्ञानेश्वरीचं जो वाचन करतो, महाराज म्हणतात त्याची लायकी शेवटच्या चरणात. बरं, तर ही लायकी जर ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये असेल तर ही लायकी येण्याचं कारण काय, त्या सगळ्याचा विचार या अभंगात. ही लायकी जर यायची असेल, संतांनी आपलंसं करावं अशी जर लायकी यायची असेल, तर त्याच्याकरता पहिली गोष्ट आहे, माणसाच्या जीवनात आलात तर ज्ञानेश्वरी वाचा. माणसाच्या जीवनात जर आला असाल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्याचं फल आहे महाराज. काय फल आहे? अज्ञान निवृत्ती होते आणि ज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञानेश्वरीचं फल आहे, वाचनाचं. मग अज्ञान जातं
आणि ज्ञान होतं. काही काही लोक म्हणतील याच्यामध्ये काही असं कॅटेगरी आहेत का ज्ञान होण्यामध्ये? समजा हा ग्रंथ वाचला, मग याच्यामध्ये कॅटेगरी आहेत का? जनाबाई सांगतात कॅटेगरीचा काय संबंध आहे? कॅटेगरी लोकॅलिटी मध्ये चालतात, अध्यात्मामध्ये नाही. दॅट इज द मेन सिक्रेट इन मॅट फिलॉसॉफी. याच्यामध्ये चालत नाही, कारण आहेत त्याची. मग इथे कोणाला अधिकार आहे? याच्यामध्ये अधिकार ज्याना आहे तो मूढ आहे. दगड असेल, अतिमूर्ख असेल, त्याच्या जरी वाचनातून ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन झालं तर त्याशी ज्ञान होय, असा त्या टीकेला वरदान आहे. आणि वाचलं मग ज्यांनी वाचलंय, आता ग्रंथ वाचला, माता त्याच निदान डिग्री घेतल्याच्या नंतर नोकरीचा पगार हे जसं, म्हणजे पगार जेवढा असेल ती लायकी जशी ठरली जाते, मग तसं आता हे वाचलं, ज्ञान झालं, मग आता हे काय करावं? जनाबाई सांगतात एवढ्यावर चालत नाही. ज्याने ज्ञानेश्वरी नित्य वाचली, ज्याला अज्ञानाची निवृत्ती झाली, आवरण हा दोष गेला, त्याच्यानंतर मूढ असेल, दगड असेल, अतिमूर्ख असेल, या सर्वांना ज्ञान झालं. मग या ज्ञान झालं याची परिपक्वता, जे झालेलं ज्ञान आहे, हे ज्ञानाची परिपक्वता, अपरोक्षता वेदांतामध्ये ती कशी शोधायची? जणावे म्हणतात अगदी सोपं आहे. ज्ञानेश्वरी वाचली, ठीक आहे, ज्ञान झालं, ठीक आहे, मूढाला सगळ्याला झालं, म्हणजे वाचतील त्यांना झालं, बरं ठीक आहे. मग आता हे झालेलं ज्ञान हे सत्य आहे की झालेलंच नाही, का भास आहे, हे जर शोधायचं असेल तर मग याच्यामधली अपरोक्षता कशामध्ये असेल? तर ती अपरोक्षता पंढरीला जाऊन पांडुरंगाचं स्वरूप पाहण्यात तुम्हाला या ज्ञानाची खरी अपरोक्षता मिळणार आहे. म्हणून डोळा पंढरी पहावी, पंढरी पहावी. आणि पंढरपूरला गेला, ज्ञान झालं, पंढरपूरला गेला, भगवंताचं दर्शन झालं आणि त्या ज्ञानसंपन्नतेमध्ये झालं. असा जो कोणी दर्शन झालेला ज्ञानवान महापुरुष आहे, जनाबाई सांगतात त्याच्याकडं आलेली लायकी काय आहे? तर मी संत सेविका जनाबाई साष्टांग त्याला प्रणिपात करील, ही त्याची लायकी आहे. असा सरळ 4 चरणाचा भावार्थ आहे. आता तुम्ही आराम केला तरी चालेल. विठ्ठला हा सरळ सरळ भावार्थ आहे. याचा अन्वय लावा, कारण माऊलीच्या दरबारामध्ये आहोत आपण सगळी. आमची या ठिकाणी आलेली जी श्रोता वर्ग आहे सगळी जाणकार मंडळी आहे महाराज. कारण त्याच्यामध्ये अन्वय लावा. शेवटच्या चरणापासून ज्ञानेश्वरी वाचावी, वाचील जनी त्याशी लोटात, जनी त्याशी लोटांगणी जनी. जो ज्ञानेश्वरी वाचील, जनी त्याशी लोटांगणी जनी, ज्याचं अज्ञान जाऊन ज्ञान होईल, जनी त्याशी लोटांगणी, त्याशी लोटांगणी जनी. जो पंढरी पाहिल, हे सगळं इक्वल ज्या वेळेला होईल त्यावेळेला जनी त्याशी लोटांगणी. विठ्ठला हा सरळ सरळ अशा प्रकारचा अन्वयार्थ भावार्थ आपण पाहिला. एक पहिला मुद्दा लक्षात घ्या. विश्व संप्रदायाच्या तत्वप्रणालीमध्ये जर बारकाईनं असं तुम्ही चिंतन केलं तर त्या चिंतनामध्ये सगळ्यात जीवनात समोर आलेली एक अद्वितीय गोष्ट आहे महाराज, की ज्या गोष्टी करता संपूर्ण विश्व हे त्याच मार्गाकरता, तेवढ्याच करता मार्गक्रमण करतं, अशी जीवनातली एक अद्वितीय अशी स्थिती आहे ज्याच्याकरता माणूस धडपडतो. मला वाटतं तो 3.5 अक्षराचा शब्द आहे, ज्याला संपत्ती असं म्हणतात. 3.5 अक्षराचा शब्द आहे ज्याला संपत्ती असं म्हणतात. मला एक सांगा, विश्व संप्रदायामध्ये संपत्ती या शब्दाचा आशय देत असताना एक वेगळा असा प्रकार मानला गेलेला आहे, मांडल्या गेलेला आहे. आणि आपण ज्या व्यवहारवादात संपत्ती हा शब्द जो वापरण्याचा प्रकार वापरतो हा वेगळ्या पद्धतीचा आहे.
संपत्ती हा शब्द जर माणसाच्या जीवनातून ड्रॉप झाला तर मला वाटतं त्याच्या जीवनाला काही अर्थ उरतच नाही. जसं मेलेल्या माणसावर पाऊस पडतो म्हणून छत्री धरली. एखादा माणूस मेला, एखाद्याने पाहिलं आणि मग त्याने त्याच्यावर छत्री धरली. मला वाटतं छत्री जो जिवंत आहे त्याला उपयोगी का मेला त्याला उपयोगी? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझं बोलणं थोडक्यात कसं आहे, माणसाला खरं बोललो का ते पटत नसतं. आमचे गुरुवर्य बाबा बंशी महाराज एकदा सहज एकाला म्हणले, तुझं मन भोळा भक्त आमच्या मंदिराचा सेवेकरी वारीला येणारा, त्याला सहज विचारलं, अरे बाबा एक सांग बरं, मला असं वाटतं तुझ्या मतानं जगात खरं काय, असं विचारलं. जगामध्ये खरं काय? आता तो भोळा होता, त्याने सांगितलं, बाबा बरं म्हणा का वाईट म्हणा, पण जगात एकच खरं, जी आपली बायको बोलल तेच खरं. नाही, सत्य माणसाला पडत नाही. एक महत्वाचं आहे, मेले माणसाच्या शरीरात प्राण नाहीये, त्याच्यावर काही सुविधा केल्या त्या जशा उपयोगाच्या नाही, तसं माणसाच्या जीवनातला संपत्ती हा शब्द जर बाजूला काढला तर माणसाच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. आणि महाराजांनी या संदर्भामध्ये तुम्ही पहा, प्रत्येक माणूस हा केवळ एवढ्याच गोष्टी करता, विल बी ट्राय होल अँड सोल इन द लाईफ. फार महत्वाचा भाग आहे महाराज. एवढ्या करताच प्रयत्न आहे. मला सांगा, संपत्ती म्हणजे नेमकं काय हो? संपत्ती शब्दाचा अर्थ नेमका काय? पैसा का? तुम्ही माझ्यावर नाराज नाहीत ना काही? मग काय अडचण नाही. विठ्ठला संपत्ती शब्दाचा नेमका अर्थ काय? पैसा म्हणजे संपत्ती असू शकत नाही. फार मोठी इस्टेट आहे म्हणजे संपत्ती असू शकत नाही. तुम्हाला सांगतो, एखादा औद्योगिकरण आपल्याकडे, उद्योजक आहे मोठा, म्हणजे इज नॉट द वेल्थ इन द लाईफ. Mad philosophy is not accepted this world. This is not a wealth. संपत्ती नाही ती ना. संपत्ती म्हणजे नेमकं काय? तुम्हाला एक साधा व्यवहार सांगतो. संपत्ती शब्दाचा अर्थ आमचे गुरुवर्य बाबा बंशी महाराज सांगायचे. संपत्ती म्हणजे काय? एक संपत्ती एकदा मिळाली की माणसाच्या जीवनातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात, अशी अंतःकरण चतुष्टयाची झालेली एक अद्वितीय स्थिती, हिचं नाव काय? संपत्ती. एकदा मिळाल्याच्या नंतर काहीही मिळवायचं शिल्लक जीवनात राहत नाही, अशी झालेली चित्ताची धारणा, हिचं नाव संपत्ती. आणि एकदा मिळाल्याच्या नंतर पुढं काही शिल्लकच राहत नाही मिळवायचं, अशी एक जीवनातली झालेली एक अद्वितीय अवस्था. दॅट्स कॉल्ड द व्हेरी बिगेस्ट वेल्थ इन द लाईफ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याला संपत्ती म्हणतात. आपल्याकडे संपत्ती हा शब्द फार वेगळा आहे महाराज. संपत्ती हा शब्द फार वेगळा आहे. एखाद्याकडे विचारलं, ते का गावातलं कसं काय ते त्यांच्याकडे, अहो त्यांचं काय हो, फार श्रीमंत माणसं आहेत, फार त्यांच्याकडे फार संपत्ती आहे, इतकी संपत्ती आहे की कुत्र्याला सुद्धा तुकडा भेटत नाही. नाही, याला संपत्ती म्हणत नाही हो, याला संपत्ती म्हणत नाही. कारण संपत्ती आहे, शास्त्र सांगतंय भरपूर संपत्ती आहे. काय उपयोग त्याचा? तो पैसा झाला. लोकांकडे काय असू शकतो? पैसा. अहो पैसा, बरं पैसा जरी म्हटलं तर कोणाबरोबर आला? संपत्ती बरोबर येते. शास्त्राचा नियम आहे. संपत्ती कुठे येते? तहयात, आथ पासून इतीपर्यंत आपली संगतीमध्ये जी राहते, आत्मशांती देत, मला वाटतं ती संगतीची स्थिती जी आहे ती खरी संपत्ती आहे. मला वाटतं पैसा तर कोणाच्या बरोबर कधी येतही नाही. सांग,
आतापर्यंत कित्येक लोक आहेत की जे इतके पैशावाले आहेत महाराज, पण त्यांच्याबरोबर घरातल्या मेलेल्या माणसाबरोबर कोणी एखादा चेक लिहून दिला नाही. पप्पांनी फार कमवलं, अमक्याने फार कमवलं, काकाने एवढं कमवलेलं आहे, मग आता ते गेले, जायला काय होतं, एक 10 लाखाचा चेक जाऊ द्या, गेला तर गेला, असं कोणी म्हणत नाही. उलट्या म्हणजे कानात जर बाळी असली तर ती मैतीला गेलो होतो मी, ती सुद्धा रडून सांगून काढून घ्यायला लावली. फार अवघड आहे महाराज. बेस्ट क्वाइन्स आर करंट दिस डेज इन द वर्ल्ड ऍट द टाइम. फार महत्वाचं आहे महाराज हे. इस धन धन की कौन बढ़ाई, देखत नहीं नो में मिट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया, खुदाई जाकर जंगल सोया, बाल जल जैसी घास की बोली, बाल जल जैसी घास की, हड्डी जले जैसी लकड़ी की बोली, कहत कबीरा, कहते कबीरा, सुन मेरे गुनिया हो सुन मेरे गुनिया, कहता कबीरा, कहता कबीरा, कहता कबीरा, सुन मेरे गुनिया, कहता कबीरा, सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. आणि एका एकाहून बळी रे, काही काही नुसतेच बळी राहते, काही काही नुसतेच बळी, एका होऊन नाही, तेच त्यांच्याहून बळी. म्हणजे त्यांच्याकडे काय, एकाकडे मी गेलो कार्यक्रमाला सहज पाहिलं, ते म्हणे हे कोणतं, ते म्हणे हे बळी. म्हणलं कशात बळी, ते म्हणे जिथं चांगलं काम होतं तिथं यांनी पळी हलवली, हेच बळी. विठ्ठला विठ्ठला आणि हाच वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा आनंद आहे महाराज. विश्वामध्ये संपत्तीवान, ऐश्वर्यवान, चरित्रवान, सहिष्णुतेचा असणारा, एक अद्वितीय पूजा करणारा, विश्वातला एक आनंद, अद्वितीय आनंद देणारा विश्वातला संप्रदाय जर कोणता असेल तर तो आमच्या वारकऱ्यांचा संप्रदाय महाराज. तो आमच्या वारकऱ्यांचा संप्रदाय, तो जोग महाराजांचा संप्रदाय, तो मोठेबांचा संप्रदाय, तो आमच्या गुरुवर्य कुरेकर बाबांचा संप्रदाय, तो आमच्या बंशी महाराजांचा संप्रदाय, तो ज्ञानोबा तुकोबारायाचा संप्रदाय. आणि या संप्रदाय इतका आनंद जगात अजून कुणी भोगला नाही. नीट ऐका, नाही तर घरी गेल्यावर म्हणतात काय म्हणत होतं ते आपल्याला तर काहीच कळलं. काहीच न कळणं हा सुद्धा फार मोठा कळण्याचा भाग आहे. काय कळलं, काही नाही कळलं, हे कळलं, हे काय थोडं कळलं का. एकाला विचारलं काय कळलं, अरे मला तर रात्री काहीच नाही कळलं, काहीच नाही कळलं. एवढं जरी कळलं तर हे थोडं काय या जोग कळलं आहे. विठ्ठला 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 महत्वाचा भाग आहे महाराज. कारण या संप्रदायाची उंची तेवढी आहे. जगाच्या पाठीवर किती संप्रदाय झाले, याला महत्व देणारा वारकरी मी नाही महाराज. मी महाराज नाही पण वारकरी आहे. कारण आता सध्या काहीतरी व्हावं वाटतं, हो ना, काहीतरी व्हावं वाटतं. आमकं तरी व्हावं, तमकं तरी व्हावं, असं तरी व्हावं, तसं तरी व्हावं. संप्रदायात हे मान्य नाहीये ना. तुकोबारायांच्याकडे एक माणूस गेला आणि सहज विचारलं, महाराज एक माझं असं मत आहे, मला शास्त्री व्हावं वाटतं, वेदांत वाचस्पती व्हावं वाटतं, पंडित व्हावं वाटतं, ज्ञानी व्हावं वाटतं, आचार्य व्हावं वाटतं. नेमकं तुमचं याच्याबद्दल काय रेफरन्स आहे. म्हणजे तो इंग्रजीत नाही बोलला, हे मी सांगितलं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तुकोबारायाने सांगितलं, बाय बाळा तुला एवढं जे सांगितलं ना
तर हे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या देवाला एकही आवडणार नाही. ऑब्झर्व टू लिसन, अंडरलाईन टू दॅट सेंटेन्स. म्हणजे दॅट इज द मेजर क्वेश्चन इन द लाईफ इन मॅट फिलॉसॉफी. विठला विठला विठला. तुकोबा रायने सांगितलं एवढं जे तुला पाहिजे ना, हे पाहिजे मध्ये याच्यात माझ्या देवाला एकही तुझे हे विशेषण आवडत नाहीत आणि देव त्याचा अंगीकार सुद्धा करत नाही. मग काय व्हावं? तुकोबराय म्हणतात देवाला आवडेल असं जर करावं वाटत असेल तर असं करावं जे देवाला आवडतं, आणि देवाला जे आवडतं ते विश्वाला आवडतं. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा. काय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. काय देवाला काय आवडतं? उचापत्या करणं आवडतं, माणसात माणूस ठेवणं नाही आवडत, गावाचा रगडा करण्यात आवडतं. देवाला काय आवडतं? हे काही नाही आवडत. देवाला काय आवडतं? उच्चार नामाचा रात्रंदिवस देवाचे प्रकार आवडे तो ऐका, हे देवाला आवडतं. नामाचा उच्चार. बरं, नामाचा उच्चार कोण करतं? हा बी एक प्रश्नच आहे. काय काही लोक देवाचा काय नाम घेत नाही का? रामकृष्ण हरी याच्यातच कळलं का याला आपलं येणं पसंत नाही. आम्ही एखाद्या घरी गेलो, आपलं सहज फिरत फिरत असतात सहज गेलो, त्याने आम्हाला जय अरे. आता तो असा बोलला तरी मी थांबलो तिथं, कारण मला एवढं मॅनर्स कुठे, कोण कसं बोलतं हे कळत नाही ना. कीर्तनकाराला हे कळत नसतं. मग त्याने सांगितलं, मी आपलं गेलो, मी म्हटलं जय जय अरे. मी म्हटलं बसू का? काय करणार आहे तुम्ही दुसरं तरी? हो, फार अवघड आहे महाराज, इतका अवघड आहे ना. नामाचा उच्चार कसा असावा? रात्रंदिवस नामाचा उच्चार, देवासे आवडे प्रकार ऐका तू. गळा तुळशी माळ भोरे, गोपी चंदन टिळा, दे रे दे रे ता रे 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 री री रे
त्याच्यामुळेच मी पुढचा स्वर सम तुमच्याकडे दिला. विठ्ठला 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 देवाला हा प्रकार आवडतो. मग तुकोबरायांनी ते सांगितलं, तुला जर देवाला माणसाने भक्ती करताना देवाला आवडावी अशी करावी. देवाची आवड जर आपल्या भक्तीची असेल तर देव आपलाच होतो. त्याच्याकरता होय होय वारकरी वारकरी होय रे. आणि वारकरी होऊन काय कर, नुसता वाऱ्या करूच नको. नाही काही काही वारकरी आता काय मोठं मजा आहे, मला बोलायची मोठी शोकांतिका आहे. आम्ही आता मध्ये याला दिंडी पंढरपूरला जाताना आषाढीला महाराज ज्यावेळेला चाललो, आता त्यावेळेला चाललो तर म्हणायला माणसंच नाहीत. प्रत्येक दिंडीमध्ये म्हणायला माणसंच नाहीत, माऊल्या. म्हणजे त्यांनी म्हणू नये असं नाही, त्यांनी परमार्थ करू नये असं नाही, सगळीकडे ते माईक त्यांचे. मी एकाला विचारलं, म्हटलं गेल्या वर्षी तुमच्या हातात माईक होता, ते म्हणे आता माझ्या ते सत्ता गेली ना माईकची, त्यांच्याकडे माईक आहे. आणि म्हटलं मग तुम्हाला काहीच नाही का, दोरी आहे ना माईकची, वायर माझ्या. आणि मोठा अवघड आहे महाराज, आणि त्यांचं काय विचारू नका. बरं ते दिंडी चालकाला काही घेणदेण नसतं, त्याच भिशी एक भिशीन भिशी त्रिक भिशी, त्याला बाकीचं काय. त्याला विचारा देव कुठे, तो सांगतो देव 700 रुपये भिशी हाच पांडुरंग. कीर्तनाची परंपरा फार मोठी आहे. आमचे गुरुवरे बाबा बंशी महाराज सांगायचे, ज्ञानोबा आहे गायचे गायक पूर्वीचे, संप्रदायातले थोर गायक ज्ञानोबा आहे. काय गायन होतं महाराज माऊलीचं. आता हे आमच्या सारख्यांनी सांगणं सुद्धा शुद्ध मूर्खपणाला सोन्याचा लेप देण्यासारखं. कारण ज्ञानोबा आहे काय, आता काही काही लोक म्हणतात काय ज्ञानोबा रायांचा आवाज होता, तो हा पहाय अगोदर तुझा पहाय भाऊ, तो रस्त्याने निघाला का 17 पट्ट्या आडव्या येतात त्याला. ज्ञानोबरायांचे महाराज माझे बाबा सांगायचे, आणि ते बाबानेच सांगावं, कारण अन्याश्रयाणाम त्यागो हे जीवन आमच्या बाबांचं होतं. अन्याश्रयाणाम त्यागो, काय जीवन होतं ते. महाराज म्हणतात ना, हे मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंभ, वाया माणूस पण हे भांबरे लौकिका भागू लौकिका रे भागू. मला माहिती आहे तुम्हाला हीच अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण आळंदीच्या कीर्तनात उवीला चाल न लागणं म्हणजे निकम महाराज नसण्याचं लक्षण आहे. कारण माझे बाबा नेहमी सांगायचे, आदरणीय गुरुवर्य बाबा कुरेकर बाबा सुद्धा म्हणले, तुझ्या ओव्या ऐकायला मजा येते. म्हणलं हाच आशीर्वाद फार झाला, आता मला कोणाची गरज नाही, आता कोणाची गरज नाही. नाही बरोबर आहे, मी बोलतोय बरोबर आहे ना. ते समजा आपली साधक मंडळी इथली विचारा तुम्ही, बाबा बोलले म्हणजे सगळं संपलं, बरोबर आहे की नाही? का तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय?
नाही नाही, बाबा बोलले फायनल झालं महाराज. बाबांचा शब्द येतो. आणि ही सगळी कृपा आपल्या वारकऱ्यांची आहे महाराज. पहिलं महाराष्ट्रामध्ये ओवीला सालबद्ध जे कृपा मिळाली, माझ्याकडून जे वधून गेलं, ही सगळ्या आपल्या वारकऱ्यांची कृपा आहे, दुसरं काहीच नाही. विठ्ठला म्हणून बाबा नेहमी बोलायचे. बाबा म्हणायचे साधा विचार आहे, माता ज्ञानोबारायला विचारा. ज्ञानोबारायला आवडीचा काय विषय? देव विषय होता. आणि ते ज्ञानोबाराय या संप्रदायातले सगळ्यात मोठे गाणारे. काय गायन होतं महाराज, काय आवाज होता. मी एकदा असं मी गातो म्हणजे मायापुरता बरा गातो, बाकीच्याच आपल्याला काय करायचं. आता समजा आपण सपासप गुलाबजामू खाऊन राहिलो, समोरचा आपल्याकडे तोंड मुरडून राहिला, काय हे नुसतं खाऊनच राहिले, काही समजतं का नाही, नुसते गुलाबजामूवरच पडले. मी सध्याकडे विचारलं, हो आम्ही खाऊन राहिलो, याला का त्रास होतो? अहो त्याला खावे मस्त वाटतात, पण डायबिटीसचा प्रतिबंध आहे. आणि हे जसं आहे तसं ज्याचा आनंद त्याला. महाराज बाबा नेहमी सांगायचे. बाबा बोलताना माऊली गायचे. काय माऊलीचं गायन? माऊली गायले महाराज. कुठं? हा अहो कुठं गायले? तुम्ही झोपा घेता का थोडा वेळ? जर आराम नसेल झाला तर काय त्याला? विठाला विठाला. ज्ञानोबाराच्या गायनाचा प्रताप आहे. म्हणून वारकरी संप्रदायात सुराला किंमत आहे. आणि सुराला किंमत असते म्हणून त्याला सुद्धा एक संपत्ती म्हटलेलं आहे, ज्याला नाद ब्रह्म असं म्हणतात. नाद ब्रह्म, ब्रह्मनाद नाही. ब्रह्मनाद वेगळा. ब्रह्मनाद करता करता भ्रमिष्ट झाले, पण ब्रह्मनाद ऐकायला मिळालं. पण जे भ्रमिष्ट झालेले नाद ब्रह्मकाळ आले, नका का गायन आहे ना, पण सुराना उजून मेंदू जागेवर आहे. कारण नुसतं ब्रह्मनाद जर पाहिलं तर ब्रह्मनादा सोपा नाही. ते काय आपल्या डोक्याबाहेरचा विषय येतो. हे येडं व्हायचे लक्षण आहे. काही काही लोक याच्यामुळे भ्रमिष्ट झाले नाही का? कितीतरी लोक आहेत. ते म्हणजे यांचं उदाहरण भ्रांत कल्पना, जी भ्रांत मांडली जाते ना, भ्रांत हा शब्द मांडला जातो ना, त्याची कारणच ती आहेत. हे भ्रांत शब्दाची कारण काय? तुम्हाला भ्रांत कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. दोन माणसं स्लॅपवर झोपली. दोन माणसं स्लॅपवर झोपली. झोपल्याच्या नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, उठ, आभाळाला भोक्षे पडले, पाणी गळून राहिले. एकाने सांगितलं, आभाळाला भोक्षे पडले, उठ, आपलं खाली चाल, पाणी गळून राहिलं. ते दोघं उठताना वीज चमकली. तेवढ्यात दुसरा म्हणला, आता जायची गरज नाही, वेल्डिंग वाले आले, घेते बुजून बोक्स. नाही, हा भ्रांतीचा समन्वय आहे. हा कशाचा समन्वय? नाही नाही, नाद ब्रह्म वेगळं महाराज. आणि ब्रह्मनाद, ब्रह्मनाद हे उन्मानी तुर्या विनोदे, छंदे छंदे डुलत सेव रे ना रे ना रे ना रे हे सगळं वारकरी संप्रदायातल्या मंडळीचं जगाच्या बद्दल दिलेलं योगदान आहे. गायनातून म्हणा, ज्ञानातून म्हणा. म्हणून देवाला आवडणारं काय तर जे वारकऱ्यांना अपेक्षित आहे, देवाला जे अपेक्षित आहे तो पंथ, ज्या मार्गाने देवाच्या तत्वप्रणालीने चालणारा विश्वातला एकमेव पंथ आहे, ज्याला ज्ञानोबा तुकोबारायाचा पंथ म्हणतात. आणि म्हणून तास तिन्ही लोकांमध्ये याच लोकांचा गो. तुम्हाला एक पाहिलं का तुम्ही कधी, अमक्या ऋषी की जय, असं कधी ऐकलं का तुम्ही? असं कधी ऐकलं? अमक्या ऋषीचा विजय असो, तमक्या ऋषी की जय, नाही असं कोणी म्हणत नाही. ते कुठं गेले कोणाला माहीत सुद्धा नाही. पण एक मात्र गजर निश्चित होतो की देर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिस. व्हॉट्स द लाईफ? What is the life? This life is the golden brightness, sharpness, goodness and the marvelous life.
म्हणून आज लोक त्यांच्या नावाचा गजर करतात. नुसतं लहान जरी मुलं असली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हा गजर कशाचा आहे? हा गजर म्हणजे हे अलाउन्सिंग नाहीये, हे अलाउन्सिंग नाहीये. काय काय म्हणतात येऊन येऊन येणार कोण, आपल्याला काय करायचं? नाही नाही, ते अलाउन्सिंग झालं, ती प्रचारबाजी झाली, ती जाहिरात झाली. आणि जाहिरात वारकरी संप्रदाय कोणाची जाहिरात करत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण तोच एक स्वतः शिक्का आहे, तोच एक फार मोठा सिम्बॉल आहे माणसाच्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे तो कोणाची हे करत नाही, त्याच्या मार्फत लोक फोकसला येतात, ही त्याची महानता आहे. आता संपत्ती हा शब्द महत्वाचा आहे ना. संपत्ती म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच सुख, सुख म्हणजेच समाधान. आणि सगळ्याचं बेसिक फाउंडेशन काय असेल तर ती शांती आहे. मग आता शांती, सुख, आनंद आणि समाधान हे कशावर अवलंबून आहे? हे संपत्तीवर अवलंबून आहे. हे कशावर अवलंबून आहे? मग संपत्ती म्हणजे काय? संपत्ती शब्दाचा अर्थ पैसा अडका होत नाही. काही काही जवळ पैसे नसतात तरी ते फ्रेश असतात, काही काही जवळ सगळं असतं तरी ते त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीच असते. आम्ही एका ठिकाणी गेलो, आम्हाला चहा प्यायला बोलवलं. चहा प्यायला बोलवल्याच्या नंतर गावातले लोक आम्हाला म्हणले, तिकडे चहा प्यायला चाललात का तुम्ही? म्हटलं हो. मग एक काम करा, गावातलं सगळ्यात श्रीमंत घर आहे, मग त्यांच्या चेहऱ्यावर इतकी नाराजी का, असं विचारा. काय विचार? आता आपण विचारायचं. मी गेलो, आता आपल्याला असं कसं विचारता येईल तुमच्या चेहऱ्यावर काय नाराजी झाली? एवढं सगळं रगड पडलं तुमच्याकडनं, तुम्हाला काय फाशी आली? कशाला तुम्ही असं करता? असं सगळं असं बोलता येत नाही. मी सहज प्रश्न केला. मी म्हटलं बा, एवढं सगळं तुमच्याकडे सगळं संपन्नता आहे, ऐश्वर्य संपन्न घर आहे, तरी तुमच्या चेहऱ्यावर नाराजी का? त्याने मला सांगितलं, महाराज एवढं सगळं आहे, याला काय जाळता का? म्हणलं थांबा, आग लावू नका, जाळू नका, त्याच्यापेक्षा मला द्या. मला द्या म्हणल्यावर ते म्हणे चालते व्हा. मग मी म्हटलं बो नाराजी काय? त्याने सांगितलं एवढं सगळं आहे ना, याला दिवा लावायला कोण नाही, त्याच्यामुळं नाराजी आहे. आता दिवा लावायला कोण नाही म्हणून नाराजी आहे. काही काहीचे दिवे भपके मारित होते, त्या घरी गेलो आम्ही. काही जिथं जिथं दिवे भपके मारित होते त्या भपक्याच्या दिव्याच्या भपक्यात घुसलो. मला तुमचं एवढं आहे, तुमचे तर दिवे भपके मारून राहिले, मग तुम्ही नाराज का? त्याने सांगितलं जे ते बरं आहे बाबा, त्याला दिवा लावायला कोण नाही, तो फार सुखी आहे. आमचे दिवे लागलेत, भपके मारून राहिले, पण तेल आमचंच वापरून राहिले. अरे हे म्हणजे संपत्ती नाही हो. संपत्ती शब्दाचा अर्थ असा आहे की जिच्यामुळे जीवनात यत्किंचितही दुःख तसूभरही शिल्लक राहत नाही, अशा जीवनात झालेली एक निर्भेळ अवस्था, आणि ती म्हणजे संपत्ती. मग आता ही संपत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर ती संपत्ती कोणती? महाराज सांगतात ते ज्ञान आहे. ज्ञान ही काय? संपत्ती आहे. मग हे ज्ञान नावाची संपत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर ती ज्ञान नावाची संपत्ती आहे कुठे? ती ज्याच्यात आहे तिला ग्रंथ संपत्ती म्हणतात. ती ज्याच्यात आहे तिला ग्रंथ. एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाची ही फार मोठी महान तत्व प्रणाली आहे. वारकरी पंथाकडे थोडं बारकाईनं लक्ष द्या. वारकरी हा पंथ आहे, 5 तत्वाने युक्त जो असतो त्याला पंथ म्हणतात. शास्त्राचं माध्यम असं आहे, 5 in 1 इज इक्वल टू पंथ. 5 in 1 इज इक्वल टू पंथ. मग 5 तत्व आहेत. कोणते 5 तत्व आहे? मोजा पहिले. बाकीच्या संप्रदाय आहेत त्यांच्याशी आपली तुलना करायची नाही, त्यांची निर्भत्सना करायची नाही, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, आणि बोललं जातं तो वारकरी पंथ नाही. अरे ज्याने एवढ्या जगामध्ये एवढा त्रास दिला त्यांच्याकरता मागणं मागत असताना दुरी ताचे तिमिर जावो, विश्वात्मके देवे तोषावे हे वागवज्ञ, मग मज द्यावे तोषोनी हे पसाय दानाता. सांडो व्यंकटी खळांची विश्वात्मके देवे तोषावे हे वागयज्ञ, मग मज द्यावे तोषोनी हे पसाय दानाता. ही ज्यांची धारणा आहे, ही ज्यांची महानता आहे, हे ज्यांचं मोठं अंतःकरण आहे, त्या संप्रदायाच्या अध्वर्यू
सद्गुरूंना जगाला दुःखही अपेक्षित नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं पहिला मुद्दा लक्षात घ्या, पंथ मोठा कशाहून, म्हणून दुसऱ्याची निर्भत्सना होत नाही. वारकऱ्यासारखा पंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गीता भागवत गाथा याच्यासारखे ग्रंथ नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, आणि एकादशी सारखं महाव्रत नाही. हे पाची व्रत याच पंथात आहे, म्हणून या पंथासारखा जगात दुसरा पंथ नाही. हे सगळं याच पंथात आहे. चंद्रभागा याच पंथाचं तीर्थ आहे, एकादशी याच पंथाचं महाव्रत आहे, ज्ञानोबा तुकोबा सारखे पंथ संत याच पंथाचे आहे, म्हणून वारकरी हा पंथ आहे. ज्ञानोबा तुकोबारायासारखा दुसरा मुद्दा संत आहेत. गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी यांनी दिलेले हे ग्रंथ आहेत. चंद्रभागा हे या पंथाचं तीर्थ आहे, आणि एकादशी हे या पंथाचं महाव्रत आहे. महाव्रत आहे महाराज, आहे की? म्हणून तर काही प्रचलित म्हणे, ते काय ऍक्सेप्टेड नाही वाक्य नाही येते. धिस सेंटेन्स इज नॉट द ऍक्सेप्टेड सेंटेन्स, अंडरलाईन टू दॅट सेंटेन्स. ऍक्सेप्टेड नाही, पण तरी लोक म्हणतात काय बाबा दिवसभर चर, पण एकादशी काही काही ना चरायला सुरुवात. ते घरचे आम्ही एका माळ घातली गेला, मला एकादशी धरायची, सोमवार धरायचं, गेला तो भोकाल दम निघत नाही, मग खिचडी म्हणजे भगूला सांगच. ते घरचे लोक म्हणे बाबा याची माळ काढून घ्या, घरालाच परवडा ना याचा माळकरी होणं, याचं माळकरी होणं घराला परवडा ना. लेकर बाळ राहिले यालाच खाऊ घालावं लागतं. मी त्याला विचारला, तुम्हीच तर म्हणले खात राहे पण उपास धरीत राहे. नाही नाही, पण महाव्रत आहे महाराज, एकादशी सारखं व्रत नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. काही काही लोक काशीला जातात, चारीधामाला जातात, जाऊ नये असं नाही, पण इथे याच्यासारखं तीर्थ नाही महाराज. काय न मरताचे राहीचे रोकडा मोक्षू, हे वारकरी पंथाचं ब्रीद आहे. आणि मग या वारकरी पंथामध्ये काय जर असेल तर ते जी संपत्ती म्हणून दिली, तिला ज्ञान ही संपत्ती सगळ्यात मोठी आहे. मग ज्ञान संपत्ती कुठे पाहायची? ती काय बाजारला मिळते का? कोई बी चीज उठाव छे छे अन्ना, काही काही स्टॉल लागलेले असतात ना. आपण जर यात्रेत गेलो, कंगव्याचे स्टॉल, आमके स्टॉल, मग तिथं कोई बी चीज. आम्ही पंढरपूरला गेलो, कंगवा राहिला आमचा. आता मला नाही लागत कंगवा, माझी वस्ताऱ्यांना चंपी असते, कुठं कंगवा लावायचा, पण माझ्या बरोबर जे असतात त्यांना लागतो ना कंगवा. मग आता ते घेतला कंगवा, आपला घेतला, आपलं सकाळच्या पारी घेतला, आणि मी आपलं सहज ते शेंडी विचारायला घेतला. ते शेंडी घुसल्याबरोबर कंगव्याने सांगितलं असं करू नका, मी मोडून घेतो. तो मोडला. मग आता त्याला काय असं 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 ज्ञान आहे असं नाहीये ना. मग ज्ञान कुठे आहे? मग ज्ञान कुठे आहे तर ते ग्रंथ संपत्तीमध्ये आहे. आणि ग्रंथ ही विश्वातली एक अद्वितीय संपत्ती आहे महाराज. आणि ही संपत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर मला वाटतं या ग्रंथ संपत्ती जे मिळतं ते ज्ञान हा शब्द आहे. आणि ज्ञान शब्द कशा करता? ग्रंथामध्ये ज्ञान आहे, आणि ग्रंथात असलेल्या ज्ञानाचं फल काय, त्याच्यातली परिणिती काय, तर ज्ञानामध्ये देव आहे. ज्ञानामध्ये काय आहे? देव आहे. ज्ञानामध्ये देवा, लय अवघड लोक शांत काम चालत. ज्ञानामध्ये काय? देव आहे. ज्ञान देव तू कैवल्यम, ज्ञानाने मोक्षही आहे आणि ज्ञानामध्ये देव आहे. मी बोलत नाही. जर देव शब्द ओळखायचा असेल तर याच्याकरता ज्या साधनाची गरज लागते त्या साधनाला ज्ञान असं म्हणतात. नवल अहंकाराची गोठी. हा, ज्ञानाचा अहंकार फार वाईट आहे. मी नेहमी सांगत असतो, आमचे गुरुवरे बाबा एक उदाहरण द्यायचे. मग ज्ञान कसं असावं? ज्ञानात सुद्धा एक परिभाषा करत असताना ज्ञान कसं असावं तर ते प्रेमयुक्त असावं. आणि ज्ञानात प्रेम कशाने निर्माण होईल तर ते भक्तिप्रधान असावं. कसं असावं? भक्तिप्रधान असावं आणि प्रेमयुक्त असावं. भक्ती जर केली तर भक्तीमध्ये प्रेम आहे, आणि ते भक्ती प्रेम ज्या ज्ञानाला त्याचा ओलावा लागला ते ज्ञान मात्र कसं होतं? फळलिया तरुची शाखा सहले भूमीशी उतरे देखा
शेख खालावती ते काय मजा आहे. अखंडा गर्वता भुवुणी असती जयाची विनय हीची संपत्ती आणि जय जय मंत्री अर्पिती माझ्या चिठाया नमित मनपमान गळाले रे देना देर देरना. म्हणजे हे ज्ञान जर लवचिकपणाचं असेल तर ते भक्ती आणि प्रेमाने, नुसतं ज्ञान असेल तर ते अवघड राहत. ज्ञानाचा फार वाईट का फार प्रोग्राम असतो. आमचे बाबा सांगायचे नुसतं ज्ञान असलं तर ते नुसतं हुंदडीत चालतं माणसाला. ठोकरा द्या अलवा तिकडा ह्या इकडं ह्या इकडं हा तिकडा काय नाही समजा मी करतो ते म्हणजे असं होतं. प्रमाद त्याला काय म्हणतात, प्रमाद. माझंच खरं, मी म्हणाल तेच खरं. मग तो जर म्हणला की बा आता आपण समजा आभाळ पडताना एक एक तुकडा सगळे घेऊन जाऊ, तो जर म्हणला तर आपण फक्त ताटले घेऊन जायच्या तुकड्याला. आभाळ पडत नाही असं म्हणायचंच नाही. म्हणजे हे ज्ञानाचा अहंकार फार वाईट आहे. महाराजांनी आमच्या बाबांनी एक उदाहरण सांगितलं. एक पंडित होते, मोठे पंडित होते. त्या मोठ्या पंडिताला जगातल्या सगळ्या शास्त्राच्या डिग्र्या त्या पंडिताकडं. मग त्या पंडिताला अहंकार झाला महाराज, आणि अहंकार झाल्याच्या नंतर त्यांनी तो पर्याय ज्ञानाचा काय केला तर बाकीचे राजाच्या पदरी असलेले पंडित जिंकत निघायला सुरुवात केली. जसा राजा सिकंदरानं सगळ्या जग जिंकायचं ठरवलं आणि जिंकत चालला, तसं या पंडिताला ज्ञानाचा गर्व झाला आणि या अहंकारामध्ये तो पूर्वी राजाच्या पदरी पंडित असायचे ते सगळे जिंकत चालला. जिंकत चालल्याच्या नंतर तो पुढल्या राजाला फरमान दे. राजाने त्या पंडिताला सांगावं, पंडित येऊन राहिले, हरलं नाही पाहिजे, राज्याचा प्रश्न आहे. असं करत का सगळे. आता एका राजाला ते जिंकल्याच्या नंतर पुढल्या राजाला त्यांनी पंडिताला सांगितलं, मी तुमच्या पंडिताबरोबर चर्चा करायला तो तयार राहा. ते पंडित गरीब होतं, ते म्हणे बरं मग हा पोट भरतय, याला काय करायचं, मोठाच माणूस आहे ना, यांनी समजून घ्यावा याचं काय चाललं. नाहीला ज्याचा राजाच्या पदरी राहावं लागेल. मग असं करता करता ते हे झाल्यावर हे राजाची दिंडी ह्या पंडिताची दिंडी निघाली रस्त्याने. मग आता त्याच्या संग शिष्य भरपूर. आपल्याला कोण विचारतं, एवढे मोठे शिष्य तिकडे गेले. चालली दिंडी तर त्या दिंडीला एक बकऱ्या चारणारा माणूस असत, ते बकऱ्या आडव्या गेल्याच्या नंतर याच्या शिष्याने त्या बकऱ्यावाल्याला सांगितलं, तुला काही कळतं का, आमचे पंडित म्हणजे जगामध्ये जोड नाही, सगळ्या डिग्र्या घेऊन मोकळे झालेले, आणि आता तू त्यांना मेंढ्या आडव्या घातल्या, तो शेळ्या आडव्या घातल्या, आता हे काय बरोबर नाही. त्यांनी सांगितलं चुकी झाली, जनावर आहेत, मला काही कल्पना नाही, पण आता चुकी झाली याच्याबद्दल मी माफी मागतो, आता याच्या पुढचं काय. मग त्याने सांगितलं काही नाही, याच्यात माफी नाही, सरळ तिकडं पंडिताकडे चला. मग पंडिताकडे गेले. आता ही दिंडी काय येत नाही म्हणून हा राजा आणि त्याचे पंडित काय झालं बा म्हणून हे पाहायला आले. तर त्या शेळी चारणाराचा आणि या पंडिताचा मुकाबला झाला. त्या लोकांना विचारलं पंडितांनी, याला काय आणलं, आपली तुमची एवढी मोठी योग्यता, एवढं मोठं ज्ञान, आणि याने आपल्या दिंडीला बकऱ्या आडव्या घातल्या. ते पंडित काय पोंगाच होता, ओला थोडीच होता. मग त्याने सुद्धा त्या बकऱ्यावाल्याला थोडा बोलला, जनावर चारता येत नाही तर काय फायदा, आडवे गेले, माझी लायकी माहिती आहे, ते सगळं म्हणलं. ते म्हणे आता सगळं बरोबर आहे, पण एक करा, माझ्या डोक्यामध्ये एक अशा प्रकारचं एक येत आहे, सांगू का तुम्हाला, किंवा आता माझी चुकी झाली महाराज, माझी चुकी झाली, पण आता हे क्षमा करा, माफी करा. असं ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला तो पंडित म्हटला, तुला कळतं का, मी या पंडिताला जिंकलो, मी त्या पंडिताला जिंकलो, माझं हे शास्त्र झालं, ते शास्त्र झालं. तेवढ्यात तो राजन पंडित तिथं आले आणि या दोघांची चर्चा पाहिली. आणि मग तिथं हा पंडित म्हणे, मी याला जिंकलो, हे शास्त्र आहे, ती डिग्री आहे, आमकी डिग्री आहे, या पंडिताला हरवलं, सगळ्या जगातले पंडित जिंकत आलो, आणि तू माझ्या. त्याने सांगितलं बाकीचं सोड. मग आता हे बकऱ्या चारणारा होता, हा त्याच्या स्वरूपात आला, लवचिकपणा सोडला, आणि त्याला सांगितलं बरं जाऊ नाही गेल्या, पुढं काय करायचं बोला, याच्या पुढे काय. आता ते म्हणे, काय म्हणे तुला कळतं मी, अरे डिग्र्याला काय जाळी, तो डिग्र्या कोणाला घेता येतात. सध्या तर विशारद व्हायचं ठरलं तर फक्त 3 चाली म्हणला का झाला. पहिल्यासारखं विशारद थोडीच राहिलं.
5-5 7-7 परीक्षा द्यायच्या ठरल्या, असं कुठे आहे का? आता आमच्या गावात एक विशारद आहे, त्या दिवशी भजनात बसलो तर तो आम्हाला म्हणतो माहात आलात म्हणा. नाही विशारदला काय, एवढ्या डिग्र्याला काय करतो मला बाकीचं माहित नाही. मग ते सगळं झालं जिकडं तिकडं ने पंडिताची ती चर्चा सुरू झाल्यावर ते बकऱ्या चारणारा जो माणूस होता ती वाळू पडली होती, त्याने अशी मुठभर वाळू हातात घेतली, अशी वाळू उचलली गंजामधून आणि त्याला सांगितलं जाऊ दे बाकीचं काय सांगू नको, लई याला जिंकलं आणि त्याला जिंकलं, तो मला जिंकलं का? हे म्हणे तू शेळ्या चारणारा तुला काय जिंकतो? ते म्हणे इथंच तर चुकत, कोणाजवळ काय राहतं हे कोणालाच माहित नसतं. तू मला जिंकलं का? त्याने सांगितलं काय जिंकायचं? अरे जाऊ दे विचार म्हणे. काय विचारितो? माझ्या हातात वाळू किती आहे सांग. पंडित म्हणे ती इकडं मोजून सांगतो. ते म्हणे मोजून कशाला सांगतो, न मोजता सांग. ते म्हणे सांगता येत नाही. ते म्हणे हरलो म्हणून जाहीर कर. अरे ते पंडित म्हणे माझ्याकडे दि ना मोजून. ते म्हणे मोजून नाही सांगायचं. बर पंडित म्हणे हरलो तू सांग किती वाळू आहे? मोठभर वाळू आहे तिला मोजीर सगळे मोठभर वाळून त्याला मग नाही हा ज्ञानाचा अहंकार कुठे जाय. मग ते ज्ञान कसं असावं, ज्ञान कसं असावं महाराज त्याचं नाथबाबांना विचारा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवतया अभिमान नित्य नवा, नित्य नवा तया तया अभिमान नित्य नवा, अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. नाथ महाराज सांगतात बाबा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. मग हे जर असं ज्ञान जर अहंकार होत असेल ज्ञानाचा, तर मग तुम्ही तर म्हणता ज्ञान तर भगवंताचं दर्शनीय असणारं तत्व आहे. मग हे कसं काय? मग ते ज्ञान या ग्रंथात आहे, ज्या ज्ञानामध्ये भक्ती ही आहे, ज्या ज्ञानामध्ये प्रेमही आहे. आणि या दोन्हीच्या मिक्सअप झालेलं जी चव आहे ना, ती कोणत्या ज्ञानात आहे? तर ग्रंथात मिळणाऱ्या ज्ञानात आहे. मग ग्रंथ किती आहेत? पोथ्या अनेक आहेत. पोथ्या 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 पुष्कळ आहेत. पोथ्या वाचू नका, कारण छिद्यन्ते सर्व संशयः भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. मग पोथ्या भरपूर आहेत. पोथ्याला काय 8 पाट नगर होते, 8 पाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करीत होता. बरं झाला त्याच्याकडे कामाला नव्हता. नाही, या पोथ्या वेगळ्या आणि ग्रंथ वेगळे. ग्रंथ ही संपत्ती आहे. मग ग्रंथ किती आहेत? सगळ्यात पहिला ग्रंथ आहे भागवत, गीता, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी,
आणि माझ्या तुकोबारायांची वारकऱ्यांचा 5वा वेद गाथा. 5वा वेद. एक गुरुवर्य बाबा आमचे बंशी महाराज सूत्र करताना सांगायचे, शास्त्रामध्ये सूत्र संवाद, आत्मसंवाद, मित्र संवाद आणि लोकसंवाद आहे. या सगळ्या संवादामध्ये सूत्र संवाद, ज्ञानेश्वरी हा सूत्र संवाद आहे. अमृत अनुभव हा आत्मसंवाद आहे. सांगदेव 65 हा मित्र संवाद आहे. आणि सर्वांना कळेल अशी भक्ती व्हावी याच्याकरता आपल्या तुकोबारायांची गाथा हा जगातला एकमेव लोकसंवाद आहे. जगातला तुकोबारायांची गाथा एकमेव वारकरी पंथाने दिलेला लोकसंवाद आहे. म्हणून तर त्यांचं प्रमाण आहे, हे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, आनंदे गदारोळी तुम्ही, आनंदे खेळी मेळी तुम्ही, आनंदे तुम्ही आम्ही गदारोळी, आनंदे खेळी मेळी आम्ही तुम्ही. काय मजा आहे महाराज. काय काय लय जड जात. हा एवढाच करा, कर काय बी आम्हाला तरी काय बोला वाटल ते. एक जणाने मला विचारलं, एवढ्या दिवसाचं देवाच्या नावानं तुम्ही ओरडता बेंबीच्या देठापासून. म्हणलं मी पाहिलेला नाही. बेंबीच्या देठापासून ओरडता देव पाहिला का? म्हणलं नाही बा. मग कशाला ओरडता? म्हणलं तो ओरडता म्हणजे त्याचं नाव घेतल्यानं माझं घर चालत, विषय मिटला. आहे का नाही याची चौकशी कशाला? आहे देव आईशी वदवावी वाणी आणि नाही ऐसा मनी अनुभवावा. काय मजा आहे मला. आणि मग हे लोकसंवाद, मित्रसंवाद, आत्मसंवाद आणि सूत्रसंवाद. मग गीता हा सूत्रसंवाद आहे. आता गीतेपासून ज्ञानेश्वरी तयार झाली. गीता कोणाला कळते का? गीता हा सूत्रसंवाद आहे. गीता ही हरिमुख की बाणी वो सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की राणी अशी गीता आहे. मग आता गीता एक आहे. गीता जाणा श्री वाङ्मयी मूर्ती प्रभूंची. गीतेचा अन्वय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि गीता तर संस्कृत आहे. कोणाला कळतं का? ते काय आपलं संस्कृत आहे काय? अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. काही काही वाचक सुद्धा असेत, व्यासपीठ चालक असेत. धृतराष्ट्राच्य मला तर मिळत लागन अर्जुनाच्य, संजयच्य. मी एकाला विचारलं हे काय? हे गीता चालली म्हणजे गीत. अरे मला धृतराष्ट्राच्य काय? त्या साईडला संस्कृत हे बाबा. म्हणलं हे कोणाचं? त्याने माझा पप्पा उवाच, भगवान उवाच नाही. काय महाराज. गीता ही जाणा वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूंची. हे ही अक्षरे नवती देखा रे, अरे ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे मनोनी भलते नयेथ सद्भावे नाहवे प्रयाग माधव विश्वरूप पाहावे आणि तुलेने संसारासी द्यावे तिलोदेक ना. आणि हीच संस्कृताची बाणी. हे तिरे संस्कृताची गहणे तोडून मराठिया शब्द सोपाणे रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवी. मराठिया शब्द सोपाने, मराठिया तिरे
संस्कृताची शब्द सोपाने गहने मराठिया तिरे तोडोनी श्री निवृत्ती देवे धर्म निधाने रचिली विठ्ठला. महत्वाचा भाग आहे महाराज. आणि मग अशी ही ज्ञानेश्वरी गीता कोणाला कळते का? गीतेचं संस्कृत नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न जैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनात न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्य माने हे वेदा विनाशिनं नित्यं येनमजमव्ययं कथं सत्पुरुष पार्थकं घातयति हन्तिकं पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् नपी. ते काय आपलं संस्कृत आहे का? काय आपलं संस्कृत अनुष्टुप छंदात गीता आहे महाराज. हे गीता से क्या नाता है, गीता से क्या नाता है, तो गीता हमारी माता है. गीते से क्या नाता है, गीता से क्या नाता है, तो गीता हमारी माता है. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. आज तुम्हाला एक माहिती नाही की याच्यामध्ये जर बारकाईनं चिंतन केलं तर हे खूप मोठं सामाजिक कार्य आहे महाराज. हे तत्वज्ञान प्रसाराचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. याच्यासारखं ज्ञान तुम्हाला सांगा, तुम्ही सर्वसामान्य माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो? सप्त्यातलं कीर्तन असल्या की तिथं बसला, आपला घरी भरपूर जेवतो, तिथं गेला का बसतो, दर्शक झोपला का आला, कीर्तन कस काय झालं, मी गेलो जेच पळलो. मग उठला कधी? नेमका कावळा शिवला मी विठाला. महत्वाचा भाग आहे महाराज. आणि म्हणून ही ग्रंथ संपदा आहे. आणि या महाराज या ज्ञानेश्वरीचं रूपांतर संस्कृतामधून इकडं केलं. संस्कृत इतकं सोपं नाही महाराज. काय आता काही लोक कशी वाचतात हो, काय अवघड आहे. बोलू नाही बोलत. हे बघा, एक शब्द जर अशुद्ध आला तर कित्येक पाप आपल्या डोक्यावर होतात, कित्येक पाप होतात. त्याच्यामुळं कोणाला सुख लागा ना सध्या, परमार्थ करू नये. काही काही तर म्हणतात एवढ्या दिवसाची माळ घातली, आच्छराची माळ पावसारावर आली, पावसाराची माळ नुसती दोऱ्याला लटकली तरी आमचं बरं व्हाय ना, नीट वाग ना. मला काय म्हणायचं, आचारसंहिता सांभाळून हे करावं का आचारसंहिता सोडून वागणं धरावं, प्रश्न आहे महाराज. इथे आचारसंहिता, मग त्याच्यामध्ये हे गीतेचं मोठं योगदान आहे. आणि ही गीता वाचण्याकरता सुद्धा काय, जाऊ द्या माझा विषय तो इतका हे नाही, पण महाराज सांगताना बोलतात. मग आता ती गीता कोणाला कळत नाही. साधा विचार सांगतो तुम्हाला. आता गीतेचं कसं आहे, गीता आणि ज्ञानेश्वरीचा संबंध काय एवढा सांगतो तुमच्या पुढे मी 10-15 मिनिटांमध्ये. आता साधा विचार, हे बघा, जगाला तत्वज्ञान द्यायचं होतं, हे काय कोणाला जमान. मग जगाला तत्वज्ञान द्यायचं कोणत्या रूपात द्यावं? मग भगवान झोपले. भगवान काय झाले? झोपले. घोरायला मग लागले, अगोदर झोपले. झोपल्याच्या नंतर त्यांच्या घोरण्याचा आवाज झाला. कोणाच्या? भगवंताच्या. घोरले आणि घोरल्याच्या नंतर आवाज झाला आणि त्या आवाजाच्या ज्या ध्वनी निर्माण झाल्या त्या ध्वनीला वेद असं म्हणतात. बरोबर आहे. आता हे वेद कोणाला कळतच नाही. मग आता त्याच्याकरता भगवंताने दुसरा अवतार धरला. भगवानो व्यास बादरायण, महर्षी व्यासांचा अवतार धरला आणि त्या वेदाचे छकल केले आणि वेदाचे छकल करून वेगवेगळे प्रकार केले आणि त्याच्यामध्ये मग त्याचे प्रकार पाडले. त्याचं 1.25 लाख महाभारत झालं. काय झालं?
1,00,000चं महाभारत झालं. हरिवंश पुराणाचे 25,000 श्लोक जर त्याला जोडले तर मग ते 1,25,00,000 होतं आणि ते काढलं की 1,00,000 राहतं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 2 पाठ आहे. झाले 1,25,00,000 भारत आणि महाभारते एके लक्ष जोडे असे 2 पाठ आहेत. 9व्या अध्यायामध्ये एके लक्ष जोडे आणि 18व्या अध्यायामध्ये झाले 1,25,00,000 भारत. म्हणजे 25,000 हरिवंश पुराणाचे श्लोक बाजूला काढले की 1,00,000 आणि जोडले की 1,25,00,000 असं 1,25,00,000 झालं. मग आता हे महाभारतही कोणाला कळाना? एकाला विचारलं महाभारत कोणालाच कळाल. मग त्याचाही ट्रान्सलेशन महाराज म्हणतात भगवंताने उजून अवतार धरला आणि अवतार धरल्याच्या नंतर काय केलं तर मग ते भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला आणि हेच महाभारत म्हणजे 1,25,00,000 श्लोक हेच परत किती श्लोकात 700 श्लोकात आणले शॉर्टमध्ये आणि तिची झाली गीता. आता गीताही कोणाला कळाना? गीता कोणाला कळाना? मग त्याचंही रूपांतर भगवंताने उजून अवतार धरला आणि अवतार धरल्याच्या नंतर मात्र काय झालं की अवतार धरल्याच्या नंतर तो माऊली ज्ञानराजांचा अवतार पण पांडुरंगाचाच अवतार. मग त्यांनी आमच्या श्री क्षेत्र नेवासा येथे कुठं ज्ञानोबा रायाणी आमच्या नेवाशाला आले. माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मेभूत गुरुवर्य बाबा मुन्शी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या सगळ्या स्वखर्चाने तयार झालेलं मंदिर आणि तिथं त्या खांबामध्ये खांबाला पाठ टेकून ज्ञानोबरायांनी 2.5 वर्ष जगन्माता रुक्मिणीसह पांडुरंग परमात्मा आमच्या नेवाशाला थांबले आणि तिथे गीतेचं सुंदर असं भाष्य केलं. गीतेचं भाष्य केलं. आता हे भाष्य कोणाला समजा ना? गीतेचं भाष्य कोणाला कळना ना? मग आता गीता कोणाला कळना मग ज्ञानेश्वरी तयार केली. आता ज्ञानेश्वरी तरी कोणाला कळते का? नाही कळत. अहो ती जर कळली असती तर नामदेव महाराजांचा शेरा काय एक तरी ओवी अनुभव बाकीचं भारुड वाजण्यापेक्षा लोक एक तरी ओवी अनुभवावी. मग सगळी ज्ञानेश्वरी जर सहज कळली असती तर नामदेव महाराजांनी हा शेरा मारला नसता. एक तरी ओवी अनुभवावी अनुभवावी एक तरी ओवी कारण श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी म्हणे नामा. ग्रंथाचा राजा आहे महाराज. ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी हा ग्रंथाचा राजा आहे. पोथ्या किती काही त्याला काय करत ग्रंथाचं ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. मग एक तरी ओवी अनुभवावी. मग ती अनुभवावी अनुभवावी का वाचावी? हो वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी
ज्ञान होय आज्ञानासी ज्ञान होय आज्ञानासी ज्ञान होय आज्ञानासी ज्ञान होय मग अनुभवावी का वाचावी? शब्द फार सुंदर आहेत. नामदेव महाराज म्हणतात अनुभवावी एकतरी ओवी. फार मजेचा भाग आहे बरं का. काय काय लोक म्हणतात अरे मी सांगतो तसंच कर, तू डोकं नको चालू. घरच्याला वडील बोलत असतात मुलाला, पण पोरगा म्हणत तू आता वय झालं, तू जरा चैन बाई. हे जसं वाक्य असतात ना काय काय फेक जोक, म्हणजे अर्थभिन्नतेचे फेक जोक आहे ते. त्याच्यामध्ये नामदेव महाराज काय म्हणतात, अरे बाबा अनुभवावी एक तरी ओवी, पण अनुभवावी रे. मग आता अनुभवावी इथपर्यंत बरोबर आहे, मग वाचावी का न वाचावी? नामदेव महाराजांचा जर असा आशय तर मग जनाबाईचा आशय कुठं लावायचा? वाचावी का न वाचावी? मग जनाबाई म्हणतात नामदेव महाराजाचं बरोबर आहे, माझं बरोबर आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा ना ओवीचा, एका होत नाही, एका होत नाही. ओवीचा अनुभव पाहिजे ना, मग त्याच्याकरता काय करावं लागल? ज्ञानेश्वरी वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली का अनुभव येतो? साधा विचार तुम्हाला एक सांगतो मी, साधा प्रश्न एक 2 मिनिटांमध्ये. एक मुलगा शाळेत गेल्यावर ग्रॅज्युएट होईल का 70 वर्षाचा पप्पा शाळेत गेल्यावर ग्रॅज्युएट होईल? तुम्ही काहीच बोलत नाही. अहो साधं वाजू नका, माझ्या अंगात येतो. आता समजा हे समोर बसलेला मुलगा आहे, लहान मुलगा, किंवा आता आमचे महाराज मंडळी आहे. कितवीला आहे तुम्ही? 8वीला, 8वीला 5वीला. तो लहान आहे त्याच्या. आता याला शाळेत घातलं तर हा ग्रॅज्युएट होऊ शकतो का नाही? हा, अरे चांगलं तरी मन ठेवा, नका का होईना पण होतं म्हणा, होईल. आता समजा तेच जर समजा एखादे आपले चोपदार काकांना जर शाळेमध्ये घातलं तर ग्रॅज्युएट होतील का? नाही. आता बजेट उठल्यावर ग्रॅज्युएट कसलं? पूर्वी एक असं ते प्रौढ शाळेचं होतं ना, मग त्याच्यामध्ये महाराज ते सांगायचे, शिकायला हे असायचे. मग त्या शाळेमध्ये जाताना इन्स्पेक्शन झालं आणि त्या म्हाताऱ्या विद्यार्थ्याला गुरुजींनी, त्या साहेबांनी प्रश्न विचारला, शिवाजी महाराज किल्ल्यांचा उपयोग कशा करता करत होते? एका म्हाताऱ्याने सांगितलं, तुम्हाला एवढं कळत नव्हतं तर साहेब केलं कोणी? वशिला आहे का काय? कारण सध्या ज्याचं वशिला त्याचे कुत्रे काशीला, असं आहे का काय? मग त्या जायला नाही. ते म्हणे काय झालं? प्रश्न आहे? काय प्रश्न आहे? शिवाजी महाराज किल्ल्यांचा उपयोग कशा करता करत होते. अहो कशा करता म्हणजे काय? त्याच्याला किल्ल्याचा उपयोग कशा करता होतो? कुलूप उघडायला. पहिला प्रश्न फेल गेला. दुसरा प्रश्न विचारला, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? ते म्हातारे म्हणायला लागले, आपल्या शेजारच्या शिवाचं चाललं काही? ते म्हणे नाही. गुरुजीला वाटलं हे थोडं असं होईल म्हणून त्यांनी काय केलं, खिशातला किल्ल्याचा जुडगा काढला. साहेब तिकडे पाहत होते, मागून किल्ल्याचा जुडगा काढला, त्या विद्यार्थ्यांना दाखवला आणि किल्ल्याचा जुडगा ठेवून दिला. आणि एका म्हाताऱ्याने असा वर हात केला. त्या सांगितलं, साहेब शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. साहेब म्हणले ठीक आहे, 70 वर्षाचा झाला, शिकायला आला आणि दुसरा का प्रश्न होत नाही, तंतोतंत सोडवला. आणि खरंच जर ग्रॅज्युएट झाला असता तर सगळ्या पदाचा अधिकारी तूच. मग साहेबांनी विचारलं, कोणत्या किल्ल्यात झाला? याला काय घेणं देणं आहे? हे म्हणे कोणत्या म्हणजे गुरुजींच्या खिशातल्या 5 किल्ल्यात झाला. अनुभव हा शब्द महत्वाचा आहे. मग अनुभव कधी? अगोदर वाचावी लागेल. जसं ग्रॅज्युएट कधी? शाळेत लहानपणी जावं लागेल, त्यावेळेला ग्रॅज्युएशन 100% होऊ शकतं. तसं अनुभव एका जरी ओवेचा घ्यायचा ठरला, त्याला काय करावं लागेल तर ज्ञानेश्वरी वाचावी तर लागल का नाही कमी.
काही काही नुसतेच बांधून ठेवतात. आमच्याकडे पारायण टायमाला ज्ञानेश्वरी काढली, तिचा कपडा धुतला, 87 लोकांना आमटीचं जेवण झालं. त्या इतकी ती भरली होती ज्ञानेश्वरी. नाही मला मग त्याच्याकरता बरं ज्ञानेश्वरी वाचली, झालं पुढं. आता ज्ञानेश्वरी वाचली, तिचं फल काय? ज्ञान होय भुला ज्ञान होय ज्ञानाचे ज्ञान होय ज्ञान होय ज्ञानाचे ऐसा बरटा टिकेसी ऐसा बरटा टिकेसी ऐसा बरटा टिकेसी ज्ञान होय ज्ञानाचे ज्ञान होय ज्ञानाचे ज्ञान होय ज्ञानाचे बरं वाचली ज्ञानेश्वरी, तुमचं म्हणणंच हे तर वाचली. बरं जनाबाई म्हणताना आणि चल वाचली आणि काय लोक सगळ्याच फायदाच पाहतात ना सगळ्या गोष्टीमध्ये. साधं जेवायला आमंत्रण द्या एखाद्याला, त्याला जर ते जाय ठरलं तर. एक जण मला म्हणे, आम्ही बसलो, आमंत्रण होतं, आम्ही शेत वस्तीवर जेवून आलो. मग त्यांना सहज विचारलं, म्हणलं तुम्ही जेवायला गेला नाहीत? त्यांनी सांगितलं काय होतं जेवायला? हो म्हणलं पाची पकवान आहेत, बासुंदी आहे, गुलाबजाम आहे, जिलेबी आहे, बालुशाही आहे, सगळं आहे, बर्फी आहे. तुम्ही गेला नाहीत? त्यांनी सांगितलं वस्तीवर आहे, लांब आहे. मग मी म्हणलं जा ना. त्यांनी सांगितलं गाडी द्या इकडं, म्हणजे आमची गाडी. फायदा पाहतात लोक. माता ज्ञानेश्वरी वाचली, त्याचं फल काय? त्याचं फल आहे अज्ञानाला ज्ञान होईल. अज्ञानाला ज्ञान होणे म्हणजे काय? साधं तुम्हाला सांग, अज्ञान जाणे आणि त्याचं रूपांतर ज्ञानात होणे. मग अज्ञानाचं रूपांतर कशात आहे? महाराजांनी वर्णन करताना फार व्याख्या सुंदर केली. अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कशाने घडतं? आवरण नावाचा दोष जातो महाराज. कशाचा? आवरण नावाचा दोष जातो. आणि ज्याने जात असेल ते सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते ज्ञानेश्वरीतून निर्माण झालेलं ज्ञान आहे. काय? ज्ञानेश्वरीतून निर्माण झालेलं ज्ञान आहे. मग या ज्ञानाची महाराज, या ज्ञानामध्ये माणूस रममाण असतो, नामचिंतनात असतो. आणि महाराज म्हणतात मग ज्ञान कोणाला होईल? अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होय मुढा, अतिमूर्ख त्या दगडा रे ना. मुढाला ज्ञान होईल, अतिमूर्खाला ज्ञान होईल.
आणि दगडाला ज्ञान होईल. तिघजही तुम्हाला विश्लेषण देते. आता मूढाला ज्ञान होईल. मूढ ज्याला सगळं कळून सुद्धा काहीच कळत नाही. मूढ शब्दाचा अर्थ काय? ज्याला सगळं कळत असून सुद्धा काहीच न कळता ते नाही तेच करत राहतो, त्याला काय म्हणतात? मूढ. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, आणि मूढ आहे. मग अतिमूर्ख आहे, कारण अतिमूर्ख मूढ यांनाही ज्ञान होतं. आणि महाराज म्हणतात हे ज्ञान झाल्याच्या नंतर याची परिपक्वता कुठे मिळेल? याचं अपरोक्ष ज्ञान कुठे? तर डोळा पहावी पंढरी. पंढरी. आता शेवटचं तुम्हाला 1-2 मिनिटात उदाहरण सांगतो, माझी सेवा समाप्त करतो. आता साधा आहे पंढरी. पंढरी डोळा पहावी. इथं डोळा हे विशेषण आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा डोळा वाचावी आणि पंढरी सुद्धा डोळा पहावी. डोळा पहावी डोळा पंढरी आणि वाचावी डोळा ज्ञानेश्वरी. किती समीकरण आहे. काही काहीला डोळे आहेत पण ज्ञानेश्वरी वाचली नाही. काही काही आंधळे आहेत पण ज्ञानेश्वरीची एक ओवी सोडली नाही. काही लोकांना विचारावं पारायणाला बसता का? पारायण काय असतं? आपल्या बापाचं वर्ष श्राद्ध असतं. नाही, पारायण काय असतं? तर इथून सुरुवात म्हटल्याच्या नंतर जग कुठे जाणार 40व्या शतकात? नाही, मोठा अवघड आहे. एक महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पंढरी डोळा पहावी. पंढरपूरला ज्ञानेश्वरी जे ज्ञान आहे त्याचं अपरोक्ष ज्ञान पंढरपूरला. आता काही काही लोक पंढरपूरला जात नाही. जाणाराला तकलीफ आहे. कशाला जायचं? दर महिन्याला तोच विठोबा, महिन्याची वारी करता. दर महिन्याला तेच तोच विठोबा, तीच चंद्रभागा, तोच पुंडलिक, तीच रखुमाई. मग कव्हर बदली तो कुठपर्यंत? ते काय पिक्चर आहे का बदलायला? नाही बा. आपण ते मला म्हणजे काय दर महिन्याला तुम्ही माझी महिन्याची वारी असते ना, दर महिन्याला जाता 2,500-3,000 हजाराचं डिझेल घालता. काय तुम्हाला काय कळतं का नाही? अहो एकदा गेलं तरी पंढरपूर, 10दा गेलं तरी पंढरपूर. मेनला एकदा तुम्ही गेलात का त्यांच्याला होतात. मेनला कधी गेलात त्याच्याकडे कुठं तारीख आहे? मोघम अवकाळ्या पावसाची जात. हे मी बोलत नाही, ज्ञानोबारायांची भाषा आहे माझ्या मनात. म्हणून अशा प्रकारचं पंढरी डोळा पहावी. आणि जनाबाई म्हणतात ज्यांच्याकडे हे आहे दर्शन झालं त्याला मी साष्टांग वाचिल जो कोण, वाचिल जो कोणी, वाचिल जो देव, वाचिल जो कोणी, वाचिल जो कोण, वाचिल जो देव, वाचिल जो देव, जाणे त्याची लोटांगणे, जाणे त्याची लोटांगणे,
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञानवय ज्ञानाच्या ऐसावर त्या ठिकाणी ज्ञानवय मुळा अति मूर्ख त्या दगडाची जो कोणी जरी त्याच्या लोकांनी ज्ञानवय ज्ञानाच्या ऐसावर त्या ठिकेसी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे झालेली सेवा भगवत चरणी मी माऊली चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वरी वाचावी संपत्ती आहे, तिने ज्ञान प्राप्त होतं आणि जिथे ज्ञान प्राप्त होतं तीच माऊलींच्या या पवित्र भूमीमध्ये आपण आहात. म्हणून ही सर्वांना ही संपत्ती मिळो एवढंच मागणं मागतो आणि परत आपल्या संप्रदायाचं हे तत्वज्ञान झी टॉकीजचं जे मूळ कारण आहे सर्व जगामध्ये प्रसारित होण्याचं, त्या झी टॉकीजला आमच्या संप्रदायातर्फे अति उच्च शिखरावर जगातला एक अद्वितीय चॅनल म्हणून त्याचं नावलौकिक व्हावं एवढंच माऊलीच्या चरणी मागं मागतो आणि इथं झी टॉकीजला पहिलं वंदन करून माझी इथे सेवा समाप्त करतो. विठ्ठल जय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. महाराज की जय. सब संतन की जय.